गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तू माझा मान हिसकावलायस ना, आता तू बघ मी काय करते ते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला गणपती चालले गावाला. गुणगान तुझे ओठांवर गाऊ दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे रे. नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. गणपतीला शेवटचा निरोप आपण सगळे एकत्रच देऊया. सगळ्यांनी सोबत म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. विसर्जनाची वेळ झालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गुरुजी, मला वाटतं रीतसर विसर्जन झालंय. आता आपण पुन्हा मूर्ती घरात नेऊन विराजमान करू शकतो. नाही, मूर्ती पुन्हा तिच्या जागेवर लगेच विराजमान करता येणार नाही. का? ग्रहण काळ सुरू आहे, तो संपेपर्यंत थांबावं लागेल. म्हणजे नक्की कधीपर्यंत? उद्या सकाळी गणपतीला पुन्हा त्याच्या जागी विराजमान करूया, पण तोपर्यंत ही मूर्ती या कुंडातील पाण्यातच ठेवावी लागेल आणि तिची काळजीही घ्यावी लागेल. ठीक आहे, मग गुरुजी म्हणतात तसंच करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
सोम सोम हा बाबा घ्या लाड करून घ्या आपल्या बायकोकडनं. कसं असतं ना, नवीन लग्न झालेले पहिले दिवस आहेत ना, हे फार छान असतात. छान बोलते, छान खायला घालते. पण हे नवलाईचे 9 दिवस जेव्हा संपतात ना, तेव्हा खरा संसार चालू होतो. टोमणे ऐकावे लागतात, त्यांच्या शिव्या ऐकाव्या लागतात. मला माहिती आहे मी काय काय ऐकतो ते. हे बघ, ऐश्वर्या वहिनी एवढी वाईट नाहीये, म्हणजे एवढ्या शिवाय नाही घालत तुला ती. हवं आणि काय रे, ऐश्वर्या इथे नसताना बरा बोलतोस हे सगळं. दादा तरी नशीब सावली वहिनी आणि अमृता वहिनी सुगरणी आहेत. बरं का, चुकून किचन ताराच्या ताब्यात असतं ना, तर फक्त लायटरने तिने अख्खं किचन पेटवलं असतं. अर्थात फक्त तोंडाने तिला अख्खं घर पेटवता येतं हे आपण बघितलंच. काय अरे, कानातले तारा मला म्हणाली होती की तिचं मन भरेपर्यंत ते कानातले ती मिरवणार आहे. आता मन भरलं असेल त्यामुळे आराम करायला रूम मध्ये बसली असेल. हे सोहम, अरे येड्या डोक्याची घंटा. तारा रूम मध्ये, तिच्याबरोबर ऐश्वर्या पण असणार, म्हणजे आता माझा पण बॉम्ब. वा, आई, काय झालंय? नाही, काही नाही. तुम्हा सगळ्यांना असं हसता खेळताना बघून खरंच खूप बरं वाटलं. पण खंत एकाच गोष्टीची आहे. आज आपल्या बरोबर राजकुमार इथे नाही. मला तर कळतच नाहीये तो असं का वागला. तिलोत्तमा, हे बघ, आपण ठरवून एक कठीण निर्णय घेतला ना, मग आता त्यावर विचार काय करायचा? आई वडील म्हणून आपण मुलांचं पालन पोषण करतो, त्यांच्यावर चांगले संस्कार करतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो. आता त्या पुढे त्यांच्या आयुष्यात काय होतं हे ज्याचं त्याचं नशीब, आणि दुर्दैवाने आपण कोणाचं नशीब नाही बदलू शकत. बाळा,